ICAIचे राष्ट्रीय अध्यक्ष CA रणजित कुमार अग्रवाल आणि उपाध्यक्ष CA चरणजोत सिंग नंदा यांनी नुकतीच अहमदनगर शाखेला भेट दिली। नगर शाखा ही देशातील पहिली शाखा आहे जी गेली 22 वर्षापासून अनऑडिटेड बॅलन्स शीट 31 मार्च रोजी आणि ऑडिटेड 1 एप्रिल रोजी प्रस्तुत करते। तसेच नगर शाखेचे अध्यक्ष आणि इतर सर्व टीम उत्कृष्ट कार्य करत आहे असे गौरवोद्गार यावेळी अध्यक्ष CA रणजित कुमार अग्रवाल यांनी काढले। तो उपाध्यक्ष CA चरणजोत सिंग नंदा यांनी CA इन्स्टिट्यूटचे महत्त्व सांगितले। तसेच भारतीय CA जागतिक स्तरावर ओळखले जात असल्याचे नंदा यांनी नमूद केले। यावेळी बोर्ड ऑफ स्टडीजचे अध्यक्ष CA डॉक्टर राजकुमार अडुकिया आणि CCM CA उमेश शर्मा, WIRCAचे माजी अध्यक्ष CA अर्पित काबरा आणि WIRCAचे विकासा अध्यक्ष CA पियुष चांडक हे सुद्धा उपस्थित होते। त्यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त केले। यावेळी नगर शाखेचे अध्यक्ष CA सनीत मुथा यांनी नगर शाखेबद्दल माहिती देऊन या वर्षीत होणाऱ्या नवीन उपक्रमांबद्दल माहिती सांगितली। यावेळी CA बेनोव्हेलेंट निधीसाठी नगर शाखेच्या वतीने 1,11,111 रुपयांची सहाय्यता देण्यात आली। यावेळी माजी अध्यक्ष CA मोहन बर्मेचा, CA संजय देशमुख, CA अजय मुथा, CA मिलिंद जांगडा, CA सुशील जैन, CA प्रसाद भंडारी, CA डॉक्टर परेश बोरा, CA किरण भंडारी, CA संदीप देसरडा हे उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी CA सनीत मुथा, CA प्रसाद पुराणिक, CA अभय कुमार कटारिया, CA महेश तिवारी, CA ज्ञानेश्वर काळे, CA पवन कुमार दरक आणि नगर विद्यार्थी शाखेचे सभासद यांनी परिश्रम घेतले। Last year when I was the vice president used to be in charge of all the accounts of this entire country. The first accounts I received as a vice president from all 175 branches put together was Ahmednagar branch. So that shows the kind of commitment, the grassroots working, every branch level, the students and the members are working in this branch. You are all aware that the Institute of Chartered Accountants of India was set up by an Act of Parliament way back on 1st July 1949, when the most important document to the democracy, the Constitution, was not adopted. You are all aware that the Constitution to this great country was promulgated on 26th January 1950. The pertinent question that arises is, what prompted the Constituent Assembly to set up an Institute of Chartered Accountants of India when its own democratic setup was not in place? The answer is very candid, very simple, very forthcoming. They were looking for a disciplined band of soldiers to steer this country out of confusion, and there we are, the financial soldiers to this great Republic of India. ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।